नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चला सुरू करूया आजचा तारिणीचा भाग. तारिणीची एक छोटीशी चूक आज संपूर्ण मिशनवर भारी पडली. गुन्हेगार पोलिसांच्या हातातून निसटले. जे मॅडमचा संशय थेट युवराजवर जाऊन थांबला आणि दुसरीकडे खांडेकरांच्या घरात केदारने सगळ्यांसमोर असं काही केलं की पद्मिनीचा चेहरा उतरला. नेमकं काय घडलं? चला पाहूया आजच्या भागात. आजच्या भागाची सुरुवात होते तेव्हा तारिणी आणि केदार कामासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असतात. पण तेवढ्यात पद्मिनी तारिणीला थांबवते. ती म्हणते की आज घरी पाहुणे येणार आहेत. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी तुझी आहे. पण तारिणी शांतपणे उत्तर देते, तुम्ही काळजी करू नका. घरची जबाबदारी ही पार पाडेन आणि आमचं कामही. पाहुण्यांचा पाहुणचार मी व्यवस्थित करेन. तारिणीचं उत्तर ऐकून पद्मिनीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असते. बाहेर पडताना केदार म्हणतो, आपण ज्या कामासाठी चाललो आहोत ते या पाहुण्यांपेक्षा कितीतरी मोठं आहे. मात्र तारिणी त्यालाही समजावते. ती म्हणते, कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. घर आणि कुटुंब जितकं महत्त्वाचं आहे तितकंच बाहेरचं कामही महत्त्वाचं आहे. दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं कठीण असलं तरी त्या निभवाव्याच लागतात. त्यानंतर दोघेही रेडसाठी निघून जातात. दुसऱ्या सीनमध्ये संपूर्ण टीम ड्रगच्या अड्ड्यावर पोहोचते. केदार विचारतो, लोकेशन नक्की आहे ना? टेक्नो उत्तर देतो, हो लोकेशन बरोबर आहे. पण अजून मला कॅमेऱ्याचा ॲक्सेस मिळाला नाही. तरीही ऑल द बेस्ट. केदार लगेच टीमला आत जाण्यास आदेश देतो. तारिणी, केदार, फातिमा आणि कमांडर वेगवेगळ्या दिशांना जाऊन प्रत्येक कोपरा तपासायला सुरुवात करतात. मात्र बराच वेळ शोधूनही त्यांना एकही गुन्हेगार सापडत नाही. फातिमा म्हणते, सगळीकडे पाहिलं पण कोणीच नाही. केदारला यावर विश्वास बसत नाही. तो म्हणतो, टेक्नो कत्रीचा सोर्स कधीच खोटा ठरत नाही. कमांडर उत्तर देतो, पण यावेळी तसंच झालं दिसतंय. तेवढ्यात तारिणीला एका कपाटात ड्रगची पुडी आणि पावडर सापडते. ती ठामपणे म्हणते, नाही, माहिती चुकीची नव्हती. ते इथे होते पण आता आपण येण्याआधीच निघून गेले. यानंतर संपूर्ण टीम ऑफिसमध्ये जे मॅडम समोर उभी असते. तारिणी माफी मागते. पण जे मॅडम शांतपणे म्हणतात, मला सॉरी ऐकायची सवय नाही. जर जिथे गुन्हेगार असताना तुम्ही चूक केली असती तर मला राग आला असता. पण आज मी रागवले नाही, मात्र निराश झाले. त्या पुढे म्हणतात, याचा अर्थ स्पष्ट आहे, आपण रेड टाकणार आहोत याची खबर आधीच त्या लोकांपर्यंत पोहोचली. लक्षात ठेवा, जशी ताकद आपल्या बाजूला आहे तशीच ताकद त्यांच्या बाजूलाही आहे. हे ऐकून तारिणी म्हणते, मॅडम मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. आमच्याकडून माहिती बाहेर गेली नाही. पण तरीही ही जबाबदारी मी स्वतःची समजते. यामागचा खरा दोषी शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इतक्यात जे मॅडम अचानक म्हणतात, आपल्या नजरेतून अजून एक व्यक्ती सुटली आहे, युवराज. तारिणी सांगते, रेव पार्टीच्या वेळी युवराज निसटला होता, त्यामुळे त्याला पकडता आलं नाही. जे मॅडम संशयाने विचारतात, तो केदारचा भाऊ आणि तुझ्या बहिणीचा नवरा आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष तर केलं नाही ना? यावर तारिणी ठामपणे उत्तर देते, नाही मॅडम, त्यावेळी तोच गुलाब आहे हे मला माहितीच नव्हतं. जे मॅडम पुढे विचारतात, मग युवराज आणि गुलाबचा संबंध आहे हे तुला कधी समजलं? तारिणी उत्तर देते, मी खांडेकरांच्या घरी गेले होते तेव्हा युवराज भाऊजींच्या खोलीत मला त्याचा पुरावा दिसला. तेव्हाच मला संशय आला. हे ऐकून जे मॅडम काही क्षण विचारात पडतात आणि म्हणतात, ठीक आहे, आता पुढे काय करायचं ते मी ठरवते. आता सीन थेट खांडेकरांच्या घरी येतो. पद्मिनीच्या सगळ्या मैत्रिणी एकामागून एक घरी पोहोचलेल्या असतात. सगळ्यांचं हसणं, गप्पा आणि कौतुक सुरू असतं. पण त्या सगळ्यात पद्मिनीची नजर मात्र सतत तारिणीला शोधत असते. ती लगेच चेतना काकूंना विचारते, अजून तारिणी कशी आली नाही? कुठे आहे ती? इतक्यात घरचा दरवाजा उघडतो आणि केदार आणि तारिणी दोघेही घरी येतात. त्यांना पाहताच सगळ्या मैत्रिणींची नजर थेट तारिणीकडे जाते. त्यांच्यापैकी एक जण विचारते, अगं ही कोण? हिला मी याआधी कधीच पाहिलं नाही. हा प्रश्न ऐकताच पद्मिनी क्षणभर गोंधळते. तिच्या चेहऱ्यावरची घालमेल स्पष्ट दिसत असते. काय उत्तर द्यावं हेच तिला सुचत नसतं. पण तेवढ्यात केदार पुढे येतो. तो हसत सगळ्यांना नमस्कार करतो आणि अभिमानाने म्हणतो, नमस्कार, मी केदार दयानंद खांडेकर आणि ही माझी बायको तारिणी केदार खांडेकर.
या घराची मोठी सून. केदारचं हे वाक्य ऐकताच पद्मिनीचा चेहरा अक्षरशः उतरतो. त्यानंतर केदार निशीकडे बघत म्हणतो, आणि या आहेत या घरच्या धाकट्या सून. हे ऐकताच सगळ्या मैत्रिणी एकमेकींकडे पाहत कुजबुज करू लागतात. पद्मिनीला प्रचंड अवघडल्यासारखं होतं, मात्र तारिणी परिस्थिती लगेच सावरते. ती हसून म्हणते, तुम्ही सगळ्या इतक्या लांबून आलात, मी तुमच्यासाठी काहीतरी थंडगार घेऊन येते. असं म्हणत ती किचनमध्ये निघून जाते. केदारही हसत म्हणतो, तुम्ही सगळ्या गप्पा मारा, या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून तुमच्यासाठी काहीतरी छान घेऊन येतो. केदारचं हे बोलणं पद्मिनीला अजिबात आवडत नाही. इतक्यात एक मैत्रीण हळूच विचारते, हाच तोच ना दयानंद खांडेकरांच्या पहिल्या बायकोचा मुलगा? हा प्रश्न ऐकताच पद्मिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. ती लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवते. दुसरीकडे किचनमध्ये तारिणी आणि केदार दोघे मिळून ज्यूस तयार करत असतात. तारिणी थोडी नाराज होऊन म्हणते, असं कोण करतं का? सगळ्यांसमोर माझ्या खांद्यावर हात ठेवून ओळख करून देण्याची काय गरज होती केदार? केदार काही बोलणार इतक्या चेतना काकू तिथे येतात. त्या हसत म्हणतात, अगं त्याने काय चुकीचं केलं? स्वतःच्या बायकोचा मान ठेवणं प्रत्येक नवऱ्याला जमलं पाहिजे आणि असेच नवरे बायकांना आवडतात. काय तारिणी, बरोबर ना? हे ऐकताच तारिणीला अजून शांत होते. चेतना काकू मग हसत म्हणतात, चला आता, नाहीतर तुम्ही दोघे इथेच भांडत बसाल. त्यानंतर तारिणी स्वतः बनवलेला थंडगार ज्यूस घेऊन हॉलमध्ये येते. पद्मिनी नाराजीने म्हणते, हे काय बनवलंस? कोणालाच आवडणार नाही. पण तिचं बोलणं संपताच सगळ्या मैत्रिणी ज्यूसचा घोट घेतात आणि एकामागून एक त्याचं कौतुक करायला सुरुवात करतात. वा, खूप छान झालाय. तिखट, गोड, मध्यम, मस्त. तुझी मोठी सून तर खूप हुशार आहे. हे कौतुक ऐकताच पद्मिनीच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा गायब होतं. तिचा सगळा प्लॅन उलटाच पडलेला असतो. मग ती लगेच तारिणीला म्हणते, आज जाऊन स्नॅक्सची तयारी बघ. तारिणी काहीही न बोलता पुन्हा किचनमध्ये निघून जाते. पण तेवढ्यात चेतना काकूंच्या मनात आणखी एक विचार येतो आणि त्या केदारला एक महत्त्वाचं काम सांगतात. चेतना काकू अचानक म्हणतात, अरे हा ज्यूस फक्त पाहुण्यांसाठीच का? भाऊजींनाही द्यायला हवा. मग त्या केदारकडे पाहून म्हणतात, केदार हे घे, दयानंद भाऊजींना हा ज्यूस देऊन ये. हे ऐकताच केदार थोडा संकोचतो. तो म्हणतो, पण कौशिकीताईंनी दिलेल्या शिक्षेचा अपमान होईल ना? चेतना काकू त्याला धीर देत म्हणतात, काहीही होणार नाही, जास्त विचार करू नकोस, मी आहे ना सगळं सांभाळायला. तू फक्त जाऊन भाऊजींना भेटून ये. तारिणीला थोडा संकोच वाटत असतो, पण चेतना काकूंच्या आग्रहामुळे केदार ज्यूस घेऊन दयानंद खांडेकरांच्या खोलीत जातो. केदारला समोर पाहताच दयानंद खांडेकरांच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटतं. ते हसत म्हणतात, अरे आज वाट कशी चुकलास आणि हे काय घेऊन आलास? केदार हसून उत्तर देतो, तुमच्यासाठी ज्यूस बनवलाय, आवडेल म्हणून घेऊन आलो. दयानंद ज्यूस हातात घेतात, पण पुढच्या क्षणी ते प्रेमाने केदारचा कान पकडतात. ते म्हणतात, सून तर मला भेटून गेली, पण तू कुठे होतास? मी इतके दिवस या बेडवर पडलोय आणि तू माझ्याकडे फिरकलाही नाहीस. इकडे ये. असं म्हणत ते प्रेमाने त्याच्या पाठीवर हलकासा थपाटा मारतात. मग लगेच काळजीने विचारतात, लागलं नाही ना? केदारच्या डोळ्यात पाणी येतं. तो हळूवार आवाजाने म्हणतो, सॉरी बाबा, मला माफ करा. खरं सांगू, बाबांच्या हाताचा हा धपाटा आज खूप दिवसांनी मिळाला आणि तोही मला खूप आवडला. दयानंद हसत म्हणतात, हा शेवटचा समजू नकोस. क्षणभर वातावरण भावूक होतं. मग दयानंद शांतपणे म्हणतात, अशा वेळी औषधांपेक्षा जवळची माणसं जास्त गरजेची असतात. तुला पाहून खरंच बरं वाटलं. केदार ही भाऊक होऊन म्हणतो, मलाही तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. मग दयानंद प्रेमाने म्हणतात, एका वेळेस गोळ्यांची चुकामुक झाली तरी चालेल, पण तुझी चुकामुक पुन्हा होऊ देणार नाही. ते पुढे विचारतात, बाहेर पद्मिनीच्या मैत्रिणी आल्या आहेत ना? केदार हसत म्हणतो, हो, त्यांचं चालू दे. त्यावर दयानंद म्हणतात, मग आपण दोघे इथेच निवांत गप्पा मारूया. दुसरीकडे हॉलमध्ये पुन्हा सगळ्या मैत्रिणी गप्पांमध्ये रंगलेल्या असतात. इतक्यात युवराज तिथे येतो. त्याला पाहता सगळ्या जणी आनंदाने म्हणतात, अरे युवराज, किती महिन्यांनी भेटलास. आजकाल खूप बिझी असतोस ना? पद्मिनी लगेच अभिमानाने म्हणते, आज खास तुमच्यासाठीच घरी थांबला आहे. हे ऐकून सगळ्या मैत्रिणी म्हणतात, सो स्वीट. युवराजही हसत म्हणतो,
तुमच्या इतका स्वीट नाही पण थोडासा आहे. सगळे हसतात. मग एक मैत्रीण त्याला थेट प्रश्न विचारते, मग सांग, फक्त एन्जॉय करतोयस की आता काही कामधंदाही सुरू केलायस? हा प्रश्न ऐकताच युवराज आणि पद्मिनी दोघांच्याही चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब होतं. पद्मिनी लगेच परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, एन्जॉय करण्याचे दिवस आता संपले. आता युवराज आमच्या M&N ऑफिसमध्ये काम करतो. हे ऐकताच एक मैत्रीण विचारते, अरे वा, म्हणजे CEO झालाय वाटतं. तेवढ्यात निशी गंमत करत म्हणते, अरे नाही, अजून सुरुवातीच्या पदावर आहे. पद्मिनी लगेच तिचं बोलणं पुढे नेत म्हणते, तो छोट्या पदावर म्हणून काम करत नाही. मोठी जबाबदारी घ्यायची असेल तर सुरुवात खालूनच करावी लागते, म्हणून तो मेहनत करतोय. निशीही लगेच म्हणते, इतका कामात असतो की स्वतःसाठी त्याच्याकडे वेळ नसतो. हे सगळं ऐकत असताना युवराच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र हळूहळू नाहीसं होतं. कारण त्याला माहिती असतं, सत्य काहीतरी वेगळंच आहे. युवराजचं कौतुक करत पद्मिनी पुढे म्हणते, आता युवराजच्या जबाबदाऱ्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे तो पूर्ण लक्ष कामावर देतोय. हे ऐकून पद्मिनीच्या मैत्रिणी आनंदाने म्हणतात, खूप छान, आता हळूहळू घराची आणि ऑफिसची सगळी सूत्र तुझ्याच हातात येतील. पद्मिनीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतं. पण युवराच्या चेहऱ्यावर मात्र हसू असलं तरी मनात वेगळीच घालमेल सुरू असते. इतक्यात जे मॅडम पोलिसांसोबत घरात धाड टाकतात. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं. समोर जे मॅडम उभ्या असतात. त्यांना पाहताच घरात क्षणात शांतता पसरते. पद्मिनी, युवराज, निशी सगळेच हादरून जातात. पण सर्वात मोठा धक्का बसतो तो तारिणीला. तारिणी मनात म्हणते, जे मॅडम इथे? आणि याच धक्कादायक क्षणी आजचा भाग संपतो. पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये आणखी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. जे मॅडम संपूर्ण पोलिसांसोबत खांडेकरांच्या घरी येतात आणि सगळ्यांसमोर गुलाबचा फोटो दाखवत विचारतात, गुलाबला तुमच्यापैकी कोण ओळखतं? एकामागून एक सगळेजण नकार देतात. दयानंद खांडेकर म्हणतात की ते त्याला ओळखत नाही. पद्मिनीही नकार देते. युवराजसुद्धा काहीच माहिती नसल्यासारखं सांगतो. पण जेव्हा हा प्रश्न तारिणीसमोर येतो तेव्हा ती ठामपणे म्हणते, हो, मी याला युवराज भाऊजींच्या खोलीमध्ये पाहिलं आहे. हे ऐकताच घरात सगळ्यांनाच शॉक बसतो आणि प्रोमोच्या शेवटी सर्वात धक्कादायक दृश्य दिसतं. जे मॅडम स्वतः युवराजची कॉलर पकडतात आणि पोलीस त्याला घेऊन जाताना दाखवले जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.